इथे महेश्वर फोर्टला आलेलो आहे. इतिहासासाठी तरी फेमस आहेच, पण बॉलिवूड साठीही खूप फेमस लोकेशन आहे. पद्मावत, शाहरुख खानचा अशोका, दबंग, टॉयलेट अशा खूप साऱ्या मूवीज या घाटावर शूट झालेल्या आहेत. आय लव्ह महेश्वर. सो आता आम्ही जस्ट इथे महेश्वर फोर्टला आलेलो आहे. अहिल्याबाई होळकर यांचं आहे ते, आणि इथे घाट पण आहे आणि खूप सुंदर आहे ती प्लेस. मी ऑलरेडी बघितली आहे, पण मी माझ्या अहोंसोबत सेकंड टाइम नाही, अहोंसोबत फर्स्ट टाइम आली आहे लग्नानंतर. दाखवते तुम्हाला ती प्लेस कशी आहे. आणि खूप हिस्टॉरिकल प्लेस आहे ही, तर बघायला पण खूप मजा येणार. आणि खूप पूर्ण ओल्ड जुन्या जमान्यातल्या दगडाचं वगैरे बांधकाम आणि कन्स्ट्रक्शन आपल्याकडे नाही भेटत बघायला अशा गोष्टी. तर हिस्टॉरिकल प्लेसेस बघायला एक वेगळीच मजा येते. अहोर आले माझ्या मागे, मी चालली आली पुढे, कारण इथनं वरती यायला चढाव आहे, तर थोडं हळूहळू यावं लागतंय. दरवाजा बघू शकता किती मोठा आहे. चला लवकर. हे श्रीदेवी अहिल्याबाई होळकर यांचं राजवाडा प्रवेशद्वार आहे. इथे पण त्यांचा राजवाडा होता. होळकर यांचं स्टॅच्यू आहे खूप मोठा. आता आम्ही जस्ट तिथे पोहोचलो आहे आणि तिथे अहिल्याबाई होळकरचा स्टॅच्यू होता आणि तिथेच त्यांचा राजवाडा पॅलेस आहे. पण मी तो नंतर दाखवणार, कारण आता वेळ होत चालला, तर ऊन पण वाढत आहे. मला उन्हाच्या आधी वरती पण यायचं आहे. सो आता पहिले आम्ही खाली चाललो आहे. इकडे पूर्ण घाट आहे आणि त्यांचं पूर्ण इकडे फोर्ट पण आहे आणि ते मंदिर पण आहे. आणि प्लेस खूप सुंदर आहे, किती सुंदर दिसतंय. हिस्टॉरिकल प्लेस आहे ती. तर तुम्ही बघू शकता इथला. आणि समोरच त्याच्यापुढे नर्मदा नदी आहे. तर प्लेस खूपच सुंदर आहे ही. आणि इथे ह्या स्टेअर्स आहे. काव्य आता जस्ट इथे पडली पायऱ्यानी, कारण ह्या ज्या पायऱ्या आहेत ना, ह्या अशा उतरत्या आहेत, दगडाच्याच आहे पण उतरत्या आणि स्लिपरी आहे. म्हणजे आता स्लिपरी चप्पल जर घातली तर नक्की हमखास पडणार आहे. मीच तेवढा स्लो चालली आहे इथनं, अशी पकडून पकडून की नाही मी पडली नाही पाहिजे. प्राचीन काळात या शहराला महिष्मती असं नाव होतं आणि रामायण महाभारतातही या शहराचा उल्लेख केलेला आहे. पुढे नर्मदा नदी आहे छान. हे विश्वास नाही होण्यासारखे सगळे हे आहे कन्स्ट्रक्शन. आतमध्ये आल्यावर बघा किती बारीक कोरीव काम. इथे पण एक मंदिर आहे. स्पेशली आपल्या इथे आता पिल्लर बांधताना क्रिएटिव्ह दाखवा म्हटलं काहीतरी. आपल्याकडे पिल्लर बनवताना काहीतरी क्रिएटिव्ह बनवा म्हटलं तर खांब्याला काहीतरी गोल गोल हे ते करून देते. इथं गार्डचे स्कल्पचर बनवलेले आहेत एक एक करून. झूम करून दाखव. हॅलो, इकडे पण आपल्याला कोणतरी ओळखीचं भेटलं तिकडे दाखव. हाय. कुठल्या तुम्ही? अरे अमरावतीच्याच आहे. 18व्या शतकात त्यांनी इथे आपली राजधानी बनवली आणि शहराच्या मोठ्या प्रमाणात विकास केला. मंदिर, घाट, किल्ला आणि अनेक धार्मिक ठिकाणे त्यांनी बांधली. अहिल्या होळकर यांना लोक लोकमाता म्हणतात, कारण त्यांनी फक्त इथेच नाही तर संपूर्ण भारतात अनेक मंदिर आणि घाट बांधून दिली. कानात वाजून राहिली सनाई माया. तर हा आहे नर्मदा नदीचा आणि अहिल्याबाई होळकरचा इथला घाट. आम्ही तिथे आंघोळ केली होती लास्ट टाइम, त्या मंदिराच्या बॅक साईडला तिथे लोक करत आहे ना. त्यात एका मूवीज सुद्धा शूट झालेल्या आहे, जसं की पॅडमॅन आहे, अजून दबंग वगैरे पण आहे आणि आणखी काही आहे. तर अशी ही प्लेस आहे सुंदर, मला तर खूप आवडली. हळदीन रंगून गेली माई काया. कानात वाजून राहिली सनाई माया. हळदीन रंगून गेली माई काया. जुने मंदिर पण आहे. तिथे आम्हाला एक मंदिर दिसलेलं आहे, नंदी आहे समोर, ऑब्विसली पिंडच असणार आहे. तर आपण जाऊन बघूया कसं आहे ते मंदिर, जाऊन बघूया. तू आंघोळ करणार होता ना इथे घाटवर? कोण म्हटलं? तूच तर म्हणे काल. तुमचंच चालू होतं, मी करून आलो घरूनच. मी पण केली आहे घरी. हा, मग मला माहिती होतं आधीच. सुगंध बघ किती सुंदर येतो म्हटलं आतमध्ये. सुगंध असते का? छान असते सुगंध. मग सुगंधच म्हटलं मी. सुंदर थोडी असते. सुंदर थोडी म्हटलं, सुगंध म्हटलं. बरं, व्हिडिओ तर रेकॉर्ड झालं, काय बोलली तर तू. नाही, मी सुगंधच म्हटलं. बघ तू. बरं ठीक आहे. खरंच छान येत आहे. है ना? चंदनच आहे. ते मछली पण आहे पाण्यामध्ये छोट्या छोट्या, पण आता दिसत आहे की नाही दिसत आहे मलाच नाही माहिती. फिश पा किती मोठ्या मोठ्या आहे हो, काठावर. खायला येतात त्या. मी आता म्हटलंच होतं थोडस पाय तरी बुडवूनच घेतो. आणि तो पॅन्ट एवढा खालपर्यंत बेल बॉटम वरती कर ना, पॅन्ट नको नाही काढू. होतो वरतो. तो एकदम हे आहे, काय म्हणतात त्याला,
एवढी ऊन आहे, वर चटके लागत आहे. म्हटलं पाणी थोडंसं गरम असणार रे. नाही, आणि फिश पण आहे खूप साऱ्या, म्हणजे खूप साऱ्या, म्हणजे इतके आहे की भयंकर. इथं दाखव, दिसतंय का मित्रांनो तुम्हाला? हे बघा इथे पायाजवळ माझ्या पाय इथे आहे आणि इथे इथे फिश फिरतात. दिसल्या का ग्रुपनी? हे चालल्या मॅडम पण आलेले आहेत. थंड थंड पाणी आहे, छान वाटत आहे. ड्रेस पण छान आहे मॅडम तुमचा. थँक्यू सो मच. आराधनामधून घेतला मी, आराधनामधून. मी गंगात पण आम्ही महाकुंभला गेलो होतो, गंगात पण उतरलो होतो, तर एकदम रिलॅक्स फील झालं होतं. सेम फिलिंग आहे इथे. आतापर्यंत मला असं झोपेतून उठल्यापासून चिडचिड होत होतं, काय एवढ्या सकाळी उठलो, रात्री झोपणी झाली, लेट झालं होतं झोपायला वगैरे वगैरे वगैरे. पण जसं या पाण्यात पाय टाकला, मला असं काहीतरी रिलॅक्स फील होत आहे. म्हणजे एकदम असं वाटत आहे की आहा, अजून आत्ता फ्रेश वाटत आहे एकदम. आंघोळी करून झाली ती सकाळी, तरी मला फ्रेश नव्हतं वाटत, पण या पाण्यात उतरल्यावर एकदम फ्रेश वाटत आहे. हे भाई याचं काय चालू आहे दोघायचं? तो तिकडे फोनवर बोलत आहे डावसोबत. अरे नाही, भाई भाई म्हणून राहिले फोनवर. कुठे डाव? काही नाही, चालते आजकाल डावले भाई बी म्हणता तुम्ही. तुमची जनरेशनचं काही सांगतच नाही. माय जनरेशन भावा, मी 90 मधलाच आहे. मग ठीक आहे. हा, हिचा या फोटो चालू आहे गाईस आल्यापासून. हिनं एक काय प्री काहीतरी शूट केलाय. ओढणी बांधून घे, पॅन्ट वर घेऊन घे. माझी ओढणी खूप स्लिपरी आहे, ती स्लिप होते, मग त्याला सांभाळत बसायला लागतं. आणि ड्रेस पण खूप स्लिपरी आहे. समोर वाहणारी नर्मदा नदी आणि मागे दिसणारा किल्ला, हा व्ह्यू लिटरली एखादं लहानपणी आपण पोस्ट कार्ड बघायचो ना, त्याच्यासारखा दिसतो. इथले घाट म्हणजे अहिल्या घाट, पंडित घाट आणि इतर छोटे छोटे घाट. सकाळी इथे खूप शांत वातावरण असतं, लोक पूजा करताना, ध्यान करताना दिसतात. आणि संध्याकाळी इथे नर्मदा आरती होते, ज्यामध्ये दिवे, घंटा आणि मंत्र यामुळे एकदम स्पिरिच्युअल वाईब तयार होते. तर आम्ही आता सध्या 11 वाजले आणि ऊन आहे बाहेर, पण जस्ट एंटर म्हणजे इथे ऊन आहे, दाखव इथे ऊन आहे. आणि इथे उन्हातून डायरेक्ट सावलीत जरी आलं नाही इथे थोडंफार, तरी पण इतकं छान वाटत आहे, म्हणजे एकदम रिलॅक्स वाटतंय. आणि हे जे कन्स्ट्रक्शन आहे हे पूर्ण दगडांचं आहे. तर ऑब्व्हियसली दगड म्हटल्यानंतर थंडावा तर त्याच्यामध्ये राहणारच आहे. म्हणजे भिंतीला हात जर लावला तर इतका थंडावा वाटत आहे. तर म्हणून जुने जे कन्स्ट्रक्शन होते ना, ते एक काय म्हणते त्याला, थंडी राहत होती. हा, थंडे राहत होते. कारण की त्याचे मार्बल्स वगैरे तसे यूज करत होते. मेसनरी जी होती, ब्लॅकस्टोन मेसनरी, आणि याच्यात सहसा ब्लॅकस्टोनच वापरलेले आहेत. खाली जे वापरले ते ब्लॅकस्टोनच आहेत. आणि यूज केलंय मॅक्झिमम, आणि दगडामध्येच कोरिओ काम केलेलं आहे. हे जे दगडामध्ये हे म्हणतात मी, हे जे वापरलेले आहेत ना, ब्लॅकस्टोन मेसनरी आहे हे. आणि हे पण समजा तसंच आहे, पण त्याच्यात कोरिओ काम करून ते डिझाईन्स बनवलेले आहेत. हा, आणि इतकं कोरीव काम आहे, एकदम बारीक असं, एवढं छान वाटतं. म्हणजे पाण्याचा आकार जरी आला, तर पाण्यामध्ये ज्या लाईन्स असतात अशा त्या पूर्ण डिटेलिंग व्यवस्थित असं छान केलेलं आहे. आणि ते बघायला खरंच खूप मस्त वाटते. आणि स्पेशली माहिती की इथं फोटोशूट एक नंबर आहे खरंच. जर कोणाला आपला प्री वेडिंग फोटोशूट किंवा लग्नानंतरचा वेडिंग शूट किंवा कोणताही वेडिंग शूट करायचं असेल किंवा कोणते फोटोशूट करायचे असेल, तुम्ही इथे नक्की या आणि तुम्ही तुमचं फोटोशूट करू शकता. कारण आता जस्ट आम्ही इथे आलो आहे, तर आम्हाला ॲटलिस्ट 3-4 कपल दिसले आहे की जे त्यांचा फोटोशूट करत आहे. प्लेस अमेझिंग आहे. आणि बाकीचं पण तुम्हाला आणखी दाखवत आहे. वरती अशा मोठ्या मोठ्या खिडक्या आहेत, त्या पण खूप सुंदर आहे. आणि मला काही मंद लोकांचे नावं इथे दाखवायचे आहेत की असे मंद लोक पण येतात तिथे. या 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 इथे बाजूला. तू नाही बाजूला, ही नाही. नावं म्हटलं ना लोक थोडी म्हटलं मी. रतन, सिमरन, कोणी लवर, अलका, नरेंद्र, उर्वशी, आय लव्ह यू. नरेंद्र कुठं नरेंद्र? अलकाच्या खाली अलका, नरेंद्र, पप्पू. किंवा नाव भाई कोरीव काम करण्यासारखं मी नाही आहे, तरी लिहिलंय तुला पप्पू. पप्पू नरेंद्र. लेकिन एक सेकंड, इथे असं नाही. एक मिनिट ए नाही, एक मिनिट नाही, काहीतरी देजावू. नरेंद्र, पप्पू, कुठतरी ऐकलं तर वाटते. सॉरी, पण ते तिथं लिहायला नाही पाहिजे, तसे नावं चुकीचं आहे. ही बिल्डिंग बघताय तुम्ही, याच्यात धैर्यनिष्ठा आणि
याचा इतिहास घडलेला आहे, कारण की अहिल्याबाई होळकरांनी त्यांच्या स्वतःच्या मुलाला हत्तीच्या पायाखाली दिलं होतं. त्याच्या मागे एक रिझन होतं, ते तुम्ही गुगलवरून बघू शकता, कारण की मी जर बोललो तर ते काहीतरी उलटं सरळ ना तुमच्यापर्यंत मेसेज नाही पोहोचला पाहिजे. पण त्याच्यासाठी मग हे स्मारक बांधलं होतं इकडे, आणि इकडे त्यांच्या मुलींसाठी बनवलेलं आहे मागे, मुलीसाठी. ॲक्च्युअलमध्ये काहीतरी असा किस्सा होता, मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो, की त्यांच्याकडून कोणत्या तरी मुलाचा मृत्यू झाला होता एकाच्या, त्या मुलाच्या न्यायासाठी त्यांनी स्वतःच्या मुलाला हत्तीच्या पायाखाली दिलं होतं. तर त्याच्या याच्यासाठी त्यांनी ही जे स्मारक दिसत आहे इथे, छत्री, याला छत्री म्हणतात. हां. तर ही छत्री बनवली आहे. तर तो त्यांचा तो लहान मुलगा होता, आणि जो मोठा होता त्याच्यासाठी ही इकडे नाही मुलगीसाठी आहे म्हणजे नाही मुलगाच. ओके. तर ही जे दिसत आहे दुसरं, हे मोठं वालं बिल्डिंग इकडे, सॉरी, ही जी आहे छोट्यासाठी आहे, आणि ही जी इकडे दिसत आहे आमच्या बॅक साईडला ती मोठी, तर ती मोठ्या मुलासाठी बनवलेलं आहे. आम्हाला इथं माहिती पडलं की जे नर्मदा काठी हे होळकरांची जागा बनवलेली आहे, ही स्मारक म्हणून बनवलेली आहे सगळ्यांच्या त्यांच्या फॅमिलीच्या आठवणींसाठी, जसे की पती आणि मुलं वगैरे. तर ही जागा बघू शकता तुम्ही. शूट चालू आहे इथे वेडिंगचं. होळकर फॅमिलीच्या आठवणीत बांधले. तर ही जी मोठी साईड बघितली होती तुम्ही, जी फॅमिली मेंबर्ससाठी बनवली आहे, तर त्यांच्याच मूर्त्या आतमध्ये बसवलेल्या आहेत. तर आम्ही इथे पास होत होतो, तर आम्हाला इथे दिसले की इथे महेश्वरी टेक्सटाईल, म्हणजे इथे साड्या बनवतात. तर बघू कशा बनवतात. या गळ्यात डोरलं शोभन किती, पायामध्ये पैजण वाजल कशी, कानात महेश्वर जगभरात प्रसिद्ध आहे त्याच्या महेश्वरी साड्यांसाठी. या साड्या सिल्क आणि कॉटनच्या मिश्रणातून तयार केल्या जातात आणि त्यांचा डिझाईन खूप खास असतो. या परंपरेची सुरुवात राणी अहिल्याबाई होळकर यांनी केली. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून विणकरांना इथे बोलवलं, ही कला सुरू केली. आजही महेश्वरमध्ये लूम्स आहेत आणि ही कला पिढ्यानपिढ्या चालत आहे. खूपच थंड वाटत, पंख्याची पण गरज वाटत नाही. आता कोणता मार्च मध्ये आपण तपत आहे, बाहेरची ऊन आहे, आणि इथे आतमध्ये आम्ही आलो, इतका थंडावा आहे इथे, म्हणजे मस्त वाटत आहे. वर कौला आहे ना, कौला आहे ना की टीन आहे? टीन आहे, ते झाड आहे आणि झाड आहे. मला असं अंगण आवडते, मधात झाडा नाही. हो. एक धागा काढून ठेवला तर दुसरा लावा त्या कलर साठी. एक लेअर तयार केली त्यांनी, तिकडे दिसते कोपऱ्यात इथे पिंक वाली. इथे जो मेन आहे ना आपला क्रीम कलरचा, ते क्रीम कलरचा ते इथून लावत आहे सुईमध्ये टाकून काहीतरी, आणि त्यांनी जे कलरवाले धागे आहेत पिंक आणि गोल्डन वगैरे, ते त्यांनी बांधून ठेवले आहे. दिसले. तर आता आपण बघणार आहे स्वर्ण झुला. तर तो स्वर्ण झुला इकडे आहे, आणि हे जे तुम्हाला दिसत आहे अहिल्याबाई होळकर यांचा राजवाडा आहे. स्वर्ण झुला हा इकडे आहे, आणि हा एंट्रन्स आहे इथला. अहिल्याबाई होळकर या एकच महिला होत्या ज्यांनी मुघलांनी जे मंदिरं UP वगैरे साईडचे उद्ध्वस्त केले होते, ते त्यांनी स्वतः तिथे जाऊन स्वतःच्या पैशांनी म्हणजे व्यवस्थित केले होते, परत निर्माण केले. म्हणजे त्या काळात ती एक बाई होती ज्यांनी मंदिरांना जपलं आहे. ठीक आहे. द अहिल्या फोर्ट हेरिटेज होटल. अच्छा, होटल भी है क्या इधर रहने के लिए? मी तुला सांगेन. अच्छा, मग तर रास लागेल इथे एकदा तरी. काय आहे? पूजा करत होत्या ती, इथे पूजा करत होत्या. डायरेक्ट इथे सांगून ठेवलं आहे. ते त्यांचा गडवा बघ, तो आहे स्वर्ण झुला. आणि हे पूर्ण तर सुवर्ण झुला असा झुला आहे की याची एकदा चोरी झाली होती, आणि जे चोर होते त्यांनी तोच झुला परत आणून म्हणजे देवघरात ठेवला, आणि त्यानंतर यांनी इथं सैनिक ठेवले त्या सेवेसाठी. म्हणजे पचत नाही म्हणते लोकांना तो. कधीच पचत नाही, म्हणून चोरी करू नये. सोनं तर बिलकुलच नाही. खरंच ना, मी एकदा बायकोचं हृदय चोरलं तेव्हापासून मौत को छू के टक से वापस आ सकता हूँ. तेव्हापासून अरे तुझ्याच जवळ दिलाय ना वापस ते हृदय, म्हणून एकदम बढिया आहे आता, एकदम टक से वापस आ सकता हूँ.
देवपूजा स्वर्ण झुला होता. आणि इकडे जे आहे ते महेश्वर राजवाडा आहे, म्हणजे अहिल्याबाई होळकर. ॲक्च्युली काय अहिल्याबाई होळकर इंदोरच्याच होत्या, पण जेव्हा त्यांचा कार्यकाल संपत आला होता तेव्हा त्यांनी महेश्वरला येऊन ते इथे स्टे झाला होता नेहमीसाठी. तर हे दरवाजा बघा आणि आतमध्ये किती सुंदर कृष्णाच्या मूर्तीच्या मागे असं पाणी वाहत आहे. हातात हात देन राणी माई, हातात हात देन राणी माई. काही नाही, झाशीची राणी वाटत आहे. तर अशा प्रकारे आम्ही हा राजवाडा तुम्हाला दाखवलेला आहे आणि महेश्वरचा घाट जो की खूप सुंदर आहे. जर तुम्हाला बघायचं असेल तर नक्की एकदा तरी व्हिजिट करायचं. काय म्हटलं? हा? अहिल्या स्कूल. ओके. चलो मी इथे आलोय महेश्वरला. तर इथे हँडलूम म्हणून खूप प्रसिद्ध आहे सगळं, महेश्वरी सिल्क वगैरे. तिथे साड्या, ओढण्या वगैरे सगळ्या प्रकारचे ड्रेस मटेरियल पण आहे. तर आम्हाला ओढण्या खूप आवडल्या, तर मी ओढण्या घेतलेल्या आहे माझ्यासाठी, सगळ्यांनी पण घेतली. हे मम्मी आणि दीदीसाठी पण घेतलेली आहे. ऐकूच नाही आलं काय? मम्मी आणि दीदीसाठी पण घेतलेली आहे. कशा बनवते सांगितलं का? हाताने बनवतात, हँडलूम आहे सगळं. ते मशीन कारिगिरी तुम्हाला दाखवणार नाही आधी ब्लॉगमध्ये, ते बघून घ्या. ते पूर्ण हँडलूम म्हणजे पूर्ण हातानेच बनवतात. त्यांचं सुद्धा हाताने जातात.